छगन भुजबळ यांना टार्गेट करता करता माणिकराव कोकाटे स्वतःच झाले हिट विकेट. बिनधास्त स्वभावाची वक्तव्य आणि आक्रमक कार्यशैली माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या मार्गात अडसर ठरली. शासकीय सदनिका प्रकरणी बनावट कागदपत्र करणे किती महागात पडू शकतं याचे उदाहरण पुढे आले आहे. त्यात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना आपले मंत्रिपद गमवावं लागलं. महायुती सरकारला हा दणका बसला. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे बिनधास्त स्वभाव आणि परखड वक्तव्य यासाठी प्रसिद्ध आहेत. विरोधकांना थेट शिंगावर घेण्याची त्यांची कार्यशैली आहे. या कार्यशैलीमुळेच ते 5 वेळा सिन्नर मतदारसंघातून आमदार झाले. ज्या कार्यशैलीमुळे आणि राजकीय स्वभावामुळे कोकाटे आमदार झाले, तो स्वभाव ते राजकीय करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना नडला. या स्वभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा लागला. महायुती सरकार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला 4 मंत्री मिळाले. महाराष्ट्रात मोजक्याच जिल्ह्यांना एवढी पदे मिळाली होती. मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं होतं. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी माणिकराव कोकाटे यांचे थेट नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नवा वाद निर्माण झाला होता. छगन भुजबळ यांना मंत्रिपदासाठी डावलल्याने थेट भाजपशी जवळीक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना त्यांनी लक्ष्य केलं. या वादात कोणीही अजित पवार यांच्या बाजूने भुजबळ यांच्या विरोधात गेले नव्हते. मंत्रिपदाच्या आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री कोकाटे यांनी मात्र थेट छगन भुजबळ यांना अंगावर घेतले. छगन भुजबळ यांना त्यांनी आरोप करून हैराण केलं होतं. त्यामुळे कोकाटे आणि भुजबळ यांचा हा वाद राज्यभर चर्चेत आला. मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने छगन भुजबळ यांना मंत्री केले. मात्र या सर्व राजकीय घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी भुजबळ यांना शिंगावर घेणारे मंत्री कोकाटे यांनाच आपली विकेट गमवावी लागली. त्यामुळे त्यांच्या समर्थकात हळहळ व्यक्त होणं स्वाभाविक आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.